संध्याकाळची भूक लागायची। आता लाईटली नाश्ता करायचा किंवा आपल्या खिशाला परवडेल असा नाश्ता करायचा म्हटल्यानंतरला 10 ते 20 रुपये, तसं 10च रुपये बजेट असायचं। 10 रुपयात भेटायचं काय तर भैयांच्या हातची भेळ भेटायची आणि मग मी ती भेळ खायचा। भेळचा व्यवसाय चालू करूयात असा विचार डोक्यात घेतला। मला असे माझे काही प्रसंग आहेत की त्याच्यामुळं मी सेटल होत गेलो। लोकांनी भेळ खाल्ल्यानंतरला लोकांची माझ्याकडचा पाहायचा दृष्टिकोन बदलला। लाजणं जर सोडलं तुम्ही आणि स्वतःमधला मीपणा सोडला तर तुम्ही काहीही करू शकता। आणि मग याच्यात बाबा कर्जाच्या विळख्यात अडकलेले असतात, दाखवतात भरपूर मोठं काय आहे, पण व्यवसाय हा कर्ज काढून पण करावा लागतो पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या वस्तूचा दर्जा पाहिजे। जर त्या वस्तूचं घेतल्यानंतर ते गिराईक जर समाधानी असेल तर ॲटोमॅटिक तुमच्याकडे तर 4 गिराईकं घेऊन येईल आणि तुमची माउथ पब्लिसिटी होईल। तर ज्यावेळेस भेळचा धंदा चालू केला त्यावेळेस पहिल्याच दिवशी डोक्यात विचार ठेवला होता की याच्यामध्ये स्वतःचं नाव निर्माण करायचं आणि इतरांपेक्षा वेगळं आपण द्यायचं। पण ज्यावेळेस मी धंदा चालू केला त्यावेळेस बऱ्याच लोकांच्या अशा प्रतिक्रिया होत्या की काय येडा आहे हा, मुंबईचा भेळवाला मी वरडायचा, आज मला वरडायला लागत नाही। आज लोक मी जायच्या अगोदर तिथं बसून असतात की आम्ही भेळ खायला आलोय आणि आज तीच लोक सांगतात की तुझं मुंबईचा मराठी भेळवाला पोरगा आहे ना सानपाड्यातला, तो आमच्या गावचा आहे बरं का। चला होय सारखा कार्यक्रम असेल, जयंतीताई कठाळे असतील, पूर्ण ब्रह्मच्या सर्व मधुरा रेसिपी असेल, त्यांनी एक व्हिडिओ बनवला, चालता बोलता व्हिडिओ बनला गेला स्टॉलवरचा आणि तो व्हिडिओ एवढा व्हायरल झाला, आंबेगाव तालुक्याचा मुलगा म्हणून सगळीकडे भेळवाला म्हणून प्रसिद्ध झाला। नमस्कार मंडळी, आपण अशा व्यक्तीला आज भेटणार आहोत की ज्यांनी मुंबईत जाऊन आपलं व्यवसायाचं मोठं प्रस्थान बसवलं। आंबेगाव तालुक्यातील शिंगवे पारगाव येथील सागर गोरडे हे मुंबईत जाऊन त्यांनी आपला व्यवसाय सुरू केला आहे आणि आता मोठ्या प्रमाणात ते त्या व्यवसायात यशस्वी झाले। आज त्यांच्याशी आपण खास बातचीत करणार आहोत। सर, काय सांगाल, सुरुवातीला आपण सुरुवात कशी केली होती मुंबईमध्ये जाऊन? सुरुवातीला ज्यावेळेस माझं कॉलेजचं शिक्षण कंप्लीट झालं त्यावेळी पण एक बाबा आपली स्वतःची ओळख निर्माण करावी, त्याच्यानंतर एक आपलं स्वतःचं एक असं वर्चस्व किंवा आपलं स्वतःचं काय ओळख असावी असं एक मनात इच्छा होती आणि त्या पद्धतीने मी पावलं टाकत होतो। ठरवलं की आता आपण मुंबईमध्ये जाऊया आणि तेवढ्यात मला मामा बोलले की सागर, मुंबईला एका बँकेमध्ये जॉब करतो का? सहकारी पतपिढी होती, तर मग मी सहकारी पतपिढीमध्ये जॉब करूयात एका मिनटात उत्तर दिलं हा म्हणून। मी मामांनी मला मुंबईला बोलवलं, मुंबईला गेलो, रविवारी इंटरव्ह्यू झाला, सोमवारपासून लगेच जॉईनिंग दिलं आणि पहिलंच जॉईनिंग हे वाशीला होतं म्हणून सानपाड्याला राहायला आलो। सुरुवात एकदम छोट्याशा याच्यातून केली होती की बाबा जाऊन मुंबईमध्ये आपण फक्त जिवंत राहू एवढे जरी पैसे भेटले आपल्याला। त्यावेळेस सुरुवातीला पेमेंट काय होतं आपलं? 9,000 पगार होता मला त्यावेळी आणि त्या 9,000 पगारामध्ये 2,000 रुपये रूम भाडे, 2,500 रुपये मेस, हे सगळा खर्च चालून 2-1,000 रुपये शिल्लक राहायची। म्हणलं आपण जिवंत तर राहतोय ना, बाकी काय नको, पुढं बघूयात। पण त्या बँकेने लगेच 8 दिवसात माझी ठाण्यात बदली केली, त्याच्यानंतरला लगेच घाटकोपर या ठिकाणी बदली केली, तिथून 15 दिवस काम केल्यानंतर लगेच डोंबिवलीला बदली केली। पण ह्या सगळ्या बदल्या होतो असताना मला संध्याकाळची भूक लागायची। आता लाईटली नाश्ता करायचा किंवा आपल्या खिशाला परवडेल असा नाश्ता करायचा म्हटल्यानंतरला 10 ते 20 रुपये, तसं 10च रुपये बजेट असायचं। पण त्यावेळेची जी परिस्थिती होती 10 रुपये खर्च करू शकतो एवढी होती आणि मी 10 रुपयात भेटायचं काय तर भैयांच्या हातची भेळ भेटायची आणि मग मी ती भेळ खायचा। पण सगळं गावचं बालपण, त्याच्यानंतर गावचं गावपण आणि जी माझ्या गावाला आपल्या गावाला आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये जी भेळ आहे प्रत्येकाने ती खाल्लेली आहे। कोणीही पाहुणे आपल्या घरी आल्यानंतर आवर्जून आपल्यासाठी भेळ घेऊन येतात आणि ती जी चव आहे ती आपल्या तोंडावरती, प्रत्येकाच्या तोंडावरती आहे। तर म्हणलं ही भेळ खाल्ल्यानंतरला मला माझ्या गावची टेस्ट भेटली नाही। भेळ आहे पण गावची भेटली नाही। मग एक विचार आला, जर आपण आपल्या गावची भेळ इथं विकली तर। मग ज्यावेळेस डोंबिवलीला यांनी बदली केली त्यावेळेस माझं रूट खूप मोठा होता, 2 ट्रेन चेंज करायला लागायचा। मग मी डोंबिवलीला देखील भेळ खाल्ली, तिथंही नाही भेटली। मग संध्याकाळचा माझा 2-3 तासाचा टाईम जो उरायचा त्यावेळेस मी विचार केला की आपण जर 2-3 तास इथं स्टेशनवर कुठं कोपऱ्याला भेळ विकली तर मग मी भेळचा व्यवसाय चालू करूयात असा विचार डोक्यात घेतला। तिथून पुढं गावाला आलो,
भेळ आणली 1,000-1,500ची आणि मग रक्षाबंधनच्या दिवशी गावाला येऊन भेळ घेतली. ती गेलो 1,001 रुपयाचा एक टेबल घेतला, त्याच्यानंतरला 2-3 डबे घेतले, एक ट्रे घेतला, सुरी घेतली, असं सगळं सामान 2,000 रुपये भांडवल लावलं. आणि त्यावेळेस एकच विचार केला की म्हटलं झालं तर झालं, नाहीतर म्हणलं आपण इथं आणायची मस्तपैकी रूममधली जेवढी पोर आहेत तेवढ्यांनी खायची, 2,000 रुपयाचा आपण एन्जॉय केला म्हणून असं समजायचं. पण कष्ट हे तन मन धन लावून केलं होतं. आणि मुंबईचं ब्रीद वाक्य आहे की मुंबईमध्ये जो कष्ट करेल त्याला मुंबई कधीच कमी पडून देत नाही. तन मन धन लावून कष्ट केलं, आजही आपल्याला जो काही प्रवास आहे तो दिसतोय आपल्याला. तर अशी ही सुरुवात तिथून झाली. ज्या वेळेस मी भेळचा धंदा चालू केला त्यावेळी आपल्यातला मराठी मुलगा किंवा आपल्या मराठी शेतकरी कुटुंबातली मुलं, जास्त करून मराठीच लोक शेती जास्त करतात. गुजराती, सिंधी, मारवाडी हे शेतीच्या भानगडीतच पडत नाही. का तर ते स्वावलंबी बनतात आणि शेतकरी हा डिपेंड राहतो दुसऱ्यावरती. ते त्यांचा माल स्वतः विकायला त्यांची अथॉरिटी, शेतकऱ्याला स्वतःचा माल विकायला अथॉरिटी नाही, म्हणून शेतकऱ्यावरती हे दिवस येतात. म्हणून मला आजही वाटतं की शेतकरी जर तुम्ही असाल आणि शेतकऱ्याच्या मुलांनी काय करायचं, एकाने पिकवायचं आणि एकाने विकायचं. हे केल्यानंतर शेतकऱ्याला चांगले दिवस येतील. तसंच मी मुंबईमध्ये गेल्यानंतर मी माझ्या गावचं प्रॉडक्ट घेतलं, माझ्या याच्यातलं प्रॉडक्ट घेतलं आणि ते मुंबईमध्ये जाऊन मी विकायला लागलो. ते विकायला लागल्यानंतरला मला सक्सेस भेटत गेला. नंतरला बाबा माझा 9,000 पगार होता, तर भेळच्या धंद्यामुळे माझी इन्कम सोर्स वाढला. त्याच्यानंतरला माझं लग्नसुद्धा भेळवरती जमलं. त्याच्यानंतरला भेळीने मला असे माझे काही प्रसंग आहेत की त्याच्यामुळं मी सेटल होत गेलो. लोकांनी भेळ खाल्ल्यानंतरला लोकांची माझ्याकडचा पाहायचा दृष्टिकोन बदलला. आणि मग म्हटलं मुंबईचा मराठी मुलगा जर याच्यात उतरत नाही तर आपण नावच देऊयात मुंबईचा मराठी भेळवाला. म्हणून ती टॅगलाईन दिली की मुंबईचा मराठी भेळवाला. आता BComचं शिक्षण पूर्ण झालं म्हणता तुम्ही, तर असं कधी नाही वाटलं का आपण आता आपलं एवढं शिक्षण झालंय आणि आपण भेळीचा व्यवसाय करतोय काय? याला मी अपवाद आहे. मी पण BComचं शिक्षण घेतलं आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की बाबा लाजणं जर सोडलं तुम्ही आणि स्वतःमधला मीपणा सोडला तर तुम्ही काहीही करू शकता. म्हणजे मी माझ्यातला मीपणा सोडला, लाजणं सोडलं आणि बाबा मला माझ्या पोटासाठी करायचं आहे. आज माझ्या घरामध्ये जर समजा एखादी गोष्ट कमी आहे किंवा माझा घर खर्च चालवायचा आहे, मला कोण बोलत नाही की बाबा हे घे 10,000 रुपये आणि तुझं जर खर्च चालव. शेवटी हा पैसा आहे, ज्याला त्याच्या पद्धतीनेच कमवावा लागतो. हे जीवनाचं रुटीन आहे, तर त्याला त्याच पद्धतीने करायचं आहे. कधी पण कोणताही धंदेवाला कधीच लाजत नाही. का लाजत नाही? तो त्याच्या पोटासाठी स्वतःसाठी करत असतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तो त्याचं कष्ट करतो आहे आणि तो स्वतःसाठी काम करतो आहे. ज्यावेळेस आपण जॉब करतो आहे, जॉब करून आपल्याला 30 दिवस काम केल्यानंतरला 1 दिवस पगार भेटतो आहे. पण धंदेवाल्याला आत्ता काम करतो आहे आणि आत्ता लगेच रिकव्हरी करतो आहे. चहावाला पण आत्ता विकतो आहे, आत्ता कमवतो आहे, आत्ता विकतो आहे, बनवतो आहे, विकतो आहे. रोटेशन चालू राहतं आहे त्याचं. तसंच धंदेवाल्याचं आहे, सकाळी माल आणतो आहे, संध्याकाळी विकून पैसे काढून घेतो आहे. याच्यातून काय होतं की बाबा तुमचं रोटेशन फिरलं जातं. म्हणून मग हा मनातला न्यूनगंड बाजूला जातो. तरी देखील व्यावसायिक मुलांना काही मुली मिळताना दिसत नाहीत, त्याबद्दल काय सांगशील? हा आजचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि सध्याचा काळ पण तोच चाललेला आहे. लग्न सीझन चालू आहे. तर हा फक्त आपल्या मराठी कुटुंबांमध्ये आणि शेतकरी कुटुंबातच हा प्रश्न आहे. तसा गुजराती, सिंधी, मारवाडी इतरत्र जी लोक आहेत, असा जाती भेदभाव नाही आहे हा. पण त्यांच्या लोकांमध्ये, त्यांच्या याच्यामध्ये हा कधीच न्यूनगंड नाही आहे का तुम्ही व्यवसाय करताय म्हणून आम्ही तुम्हाला लग्नाला मुलगी देत नाही. त्यालाही पण पद्धती आहेत. काही लोक याला अपवाद आहेत की बाबा भरपूर मोठमोठाली दुकानं टाकतील, त्याच्यानंतरला मोठमोठाले उद्योगधंदे चालू करतील आणि खूप मोठं कर्जही असतं आणि मग याच्यात बाबा कर्जाच्या विळख्यात अडकलेले असतात, दाखवतात भरपूर मोठं काय आहे. पण व्यवसाय हा कर्ज काढून पण करावा लागतो. पण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला धंद्याचं गणित किती माहिती आहे आणि तुमच्या धंद्याचं प्रस्थ किती मोठं आहे हे खूप अवलंबून असतं. आणि तुम्ही बदलत्या काळानुसार बदलत पण गेलं पाहिजे. आणि त्या बिझनेस करण्याच्या तुमच्याकडं बदलत्या काळानुसार आयडिया पण तशा पाहिजेत की बाबा आता इंटरनेटचा जमाना आहे, मग मार्केटिंग पण त्याच पद्धतीने केलं पाहिजे. आज सोशल मीडियाचा जमाना आहे,
सोशल मीडियातून सुद्धा लोक पैसे कमावतात. त्याचबरोबरला बाबा तुम्ही तुमचा व्यवसाय वरती न्यायच्या दृष्टिकोनातून पावलं ठेवली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर तुम्ही हॉटेल व्यवसायात असाल तर तुमची क्वालिटी क्वांटिटी याच्यावरती खूप इम्पॉर्टंट असतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या वेळेस तुम्ही पुढच्या कस्टमरकडून पैसे घेताय, त्याला वस्तू देताय, त्या वस्तूची क्वालिटी पण टिकून राहिली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्या वस्तूचा दर्जा पाहिजे. जर त्या वस्तूचं घेतल्यानंतर ते गिराईक जर समाधानी असेल तर ॲटोमॅटिक तुमच्याकडे तर 4 गिराईकं घेऊन येईल आणि तुमची माउथ पब्लिसिटी होईल. 100 ते 200 दिवसात तुमचा व्यवसाय सेट होतो आणि नंतरला तिथून पुढं तुम्ही एक एक पाऊल झिजवायला पुढं जाता. आणि सगळ्यात महत्त्वाचं की बाबा व्यवसाय चालू करत असताना नवतरुण मुलं डायरेक्टली आपले विचार करतात की बाबा सगळ्यात मोठं पाहिजे प्रस्थ मला, किंवा आत्ता 2-4 लाख रुपये अडकवायचे आणि लगेच तो धंदा सेट करायचा. असं कधीच होत नाही. सुरुवात छोटी करायची असते आणि नंतरला ते ॲटोमॅटिक मोठं होतं. आपण झाड पण लावतो आणि ते छोटं लावतो, त्याला पाणी घातल्यानंतर, त्याला सगळं खतपाणी केल्यानंतर ते हळूहळू मोठं होतं. मग नंतर त्याची आपल्याला फळं भेटतात, नंतर त्याच्या सावलीला आपण बसतो. तसंच धंदा आहे, नंतर ॲटोमॅटिकली तो वाढत जातो. वडिलोपार्जित धंदे असतील तर तुम्हाला ॲटोमॅटिक त्याचं गुडविल वापरायला भेटतं. ऑलरेडी अगोदरच तुमचं मार्केटमध्ये सगळं प्रस्थ असतं. म्हणून हे खूप महत्त्वाचं. आता तू जे भेळ देतोय मुंबईमध्ये, त्याची चव सर्वांना आवडते, तर त्या चवमागचं काय नक्की रहस्य काय नक्की काय आहे, सुरुवातीपासून बालपण गावाला गेलं, आजीच्या हातच्या, आईच्या हातच्या चटण्या आपण खाल्लेल्या आहेत. आजही आपण कितीही पार लांब बाहेरच्या देशांमध्ये फिरलो, दुबई, हाँगकाँग, त्याच्यानंतरला मुंबईमध्ये असेल, सिटी वेगवेगळ्या सिटीमध्ये असेल, तर बॅचलर मुलं राहिल्यानंतरला किंवा इतरत्र आपण आपल्या कुटुंबात राहिल्यानंतर आजीच्या हाताची चटणी आणि आईच्या हाताची चटणी ह्या आपल्याला कुठं टेस्ट करायला भेटत नाही. किंवा हॉटेलमध्ये पार 1000 हॉटेलमध्ये गेल्यानंतरला एका हॉटेलमध्ये कुठंतरी त्याचा थोडासा अंश भेटतो. तर बाबा पहिल्यापासून डोक्यात होतं की ज्या चटण्या बनवेन, आणि एक सेन्स होता पहिल्यापासून डोक्यात, एक आवड होती स्वयंपाकाची किंवा असं नवीन नवीन पदार्थ बनवायची. तर ज्यावेळेस भेळचा धंदा चालू केला त्यावेळेस पहिल्याच दिवशी डोक्यात विचार ठेवला होता की याच्यामध्ये स्वतःचं नाव निर्माण करायचं आणि इतरांपेक्षा वेगळं आपण द्यायचं. म्हणून ती जी क्वालिटी आहे गावची ती जपायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतरला आईच्या हाताची लसणाची चटणी खाल्ली होती, आजीच्या हाताच्या मिरच्यांची चटणी खाल्ली होती. आणि मग म्हणलं आपण आजीच्या हाताची चटणी देऊ शकतो का. मग आजीची रेसिपी काय आहे, ती रेसिपी गावाला येऊन आजीला चटणी वाटायला लावली. मग आजी काय करते, पाट्यावरती लसूण टाकते, 2-4 मिरच्या टाकते, मीठ टाकते, मग ते कुटीते चांगल्यापैकी. पारंपरिक पद्धतीने चालत, पारंपरिक पद्धत तिथं घेतली आणि मग त्याच्यात आपण मॉडिफाय करून काय वापरू शकतो. मग अजून याच्यात वाढवायचं असेल तर काय करायला लागेल. मग तेच फक्त तिथं मांडलं आणि व्यवस्थित छान असं बनवून त्यांना खायला प्रेझेंट केलं. लोकांना ते आवडायला लागलं, लोकांना आपलं बालपण आठवायला लागलं आणि ती गावची टेस्ट भेटली. म्हणून लोक आवर्जून आवडीने खातात, आवर्जून येतात आणि समाधानी असतात. हाच आनंद असतो. आता तू किती वर्ष झालं तिथं बिझनेस करतोय हा, आणि काय अडचणी आल्या का सुरुवातीला त्यावेळेस हा बिझनेस सुरू केला त्यावेळेस? बिझनेस आहे म्हटल्यानंतर अडचणी येणारच. आज जवळजवळ हे 7वं वर्ष चालू आहे मुंबईमध्ये जाऊन मला. आणि सुरुवात छोटी केली होती, त्यानंतरला ज्यावेळेस हळूहळू प्रस्थ मोठं व्हायला लागलं त्यावेळेस मुंबईमध्ये गेल्यानंतरला की बाबा पहिली गोष्ट तुम्हाला जागा भेटू शकत नाही, रस्त्यावरती तुम्ही उभं राहू शकत नाही. तो महत्त्वाचा भाग असतो. तर आज भरपूर कितीतरी लोक आहेत की फुटपाथला धंदे करतात. जर हे UP बिहारी भैये तिकडून येऊन आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये येऊन धंदे करतात, तर मी महाराष्ट्रातला, मी माझ्या मुंबईमधला, तर मी का करू शकत नाही, हा पहिला विचार आला. आणि मग तिथं असलेले आपले जे गावाकडचे असतील तिथे चांगले संबंध लोकांबरोबर प्रस्थापित केले आणि मग तिथून पुढे धंदा करायला सुरुवात केली. सुरुवातीला असं कधी वाटलं का आपल्याला ह्या बिझनेसमध्ये काही परवडत नाही, बंद करावा बिझनेस? काय नाही, काय झालं, सुरुवातीला ज्यावेळेस बिझनेस चालू केला हा 200 रुपये ते 500 रुपये गुंतवणूक करून असं चालू केला, स्टेप बाय स्टेप. तर बाबा ज्यावेळेस धंद्याचं बाळकडू हे सायट्रेस अँड इलेक्ट्रॉनिक्समधून भेटलं, ती सुरुवातच इथून झाली होती का छोट्या स्वरूपात सुरुवात करायची आणि तिथून पुढं समजा ही वस्तू आहे, याची कॉस्ट किती आहे
त्याच्यानंतर ही कसं बनलं जातं आहे आणि बाबा त्याच्यात अजून आपण कॉस्ट कमी करायची आणि आपल्याला प्रॉफिट कसा भेटेल हा पहिला विचार होता. तर मी भेळची क्वालिटी पण तीच राहिली पाहिजे, त्याच्यानंतरला क्वांटिटी तीच राहिली पाहिजे, फक्त त्याचा खर्च कसा कमी करता येईल बनवण्याचा याच्याकडं मी फोकस केलं. आणि मग बाबा जर मला मटेरियल बनवण्यासाठी एवढा खर्च येतो आहे तर बाबा मी दुसरा आचारी लावल्यानंतर दुसऱ्या माणसाकडून मटेरियल काढल्यानंतर त्याला माझे 1,500-2,000 जात होते. तर मी काय केलं, स्वतः मटेरियल बनवायला सुरुवात केली. मी स्वतः त्याच्यात झोकून द्यायला सुरुवात केली. बऱ्याचशा गोष्टी मी स्वतःच करायला सुरुवात केली एकट्याने. नंतरला मग मला प्रॉफिट वाढायला लागला माझा. आणि मग तिथून पुढं बाबा आपण दिवसाला जर बाबा 50 भेळी विकतोय, 100 भेळी विकण्यासाठी काय करायचं, मग धंदा 2-2 ठिकाणी करायला लागलो. मी असं ऐकलंय की अनेक दिग्गज मंडळींना पण तू भेटलाय, फिल्म इंडस्ट्री असेल किंवा नेते मंडळी असतील, तर त्या संदर्भात काय सांगशील? सुरुवातीला ज्यावेळेस धंद्याचं स्वरूप हे मीडियम लेवलला होतं आणि मला खूप मोठं हॉटेल चालू करायचं होतं. तर मी बाबा माहींचा आदर्श डोळ्यासमोर होता माझ्या. तर सुरुवात ही माहींपासून झाली होती. तर मी ठरवलं की आपण एक दिवस खास आदरणीय सिंधुताई सपकाळ यांची भेट घेण्यासाठी पुण्याला जायचं. त्या मांजरीला असतात. तर एक दिवस मुंबईमधून निघालो आणि खास माईंसाठी भेळचा पुडा वगैरे बांधला आणि घेऊन गेलो होतो. म्हणलं आज माईंना भेळ द्यायची आपण. आणि माईंची अपॉइंटमेंट वगैरे भेटली लगेच आणि सांगितलं का माई आहेत आज घरी, त्यांचा मुलगा विनय सपकाळ दादा, त्यांनी अपॉइंटमेंट दिली. मी गेलो, एक साधारणतः 1-1.5 वाजता भेटलो माईंना, भेळ वगैरे दिली. सगळ्यात महत्त्वाचं तिथं गेल्यानंतरला माहींनी माझ्यासाठी 3 ते 4 तास आम्ही गप्पा मारल्या. आणि मी माईंका फक्त एकच इच्छा व्यक्त केली होती की माई मला पुढील काही दिवसामध्ये हॉटेल चालू करायचं आहे आणि त्याच्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे आणि मला माझ्या हॉटेलच्या उद्घाटनाला तुम्ही हवं आहे, तुम्ही येऊ शकता का? तर माई बोलल्या की बाळा मी हॉटेलचे उद्घाटन वगैरे असे कार्यक्रम नाही करत, पण तुझ्या हॉटेलला जेवण करायला नक्की येईल, व्हेज हॉटेल चालवतोय तू. म्हणलं हो. तर माईंनी ती एक चांगली अशी मला त्यांनी आशीर्वाद देऊन आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन आलो होतो मी तिथून. म्हणजे धंद्यात लॉस आणि प्रॉफिट हा एक हे असतो. हॉटेल चालू केल्यानंतरला की बाबा आपण कशा पद्धतीनं गेलं पाहिजे किंवा काय. त्यावेळेस एक चुकी झाली होती की बाबा जे लोकेशन होतं माझं, ते हॉटेलचं लोकेशन चुकलं होतं. क्वालिटी होती, सगळं होतं, फक्त लोकेशन चुकल्यामुळे मला 1 ते 1.5 लाखाला फटका बसला होता. आणि मग ते जे भांडवल उभं केलं होतं ते भांडवल असं होतं की ट्रेनमध्ये धंदा करायचा आणि मग दिवसभर ट्रेनमध्ये धंदा केल्यानंतर संध्याकाळी परत जिथं माझी जागा आहे गार्डनला तिथं लावायचा. आणि मग असं हे रुटीन चालून 1.5 महिन्यामध्ये 1 लाख रुपये कमवले. काही पैसे मी स्वतःच्या घरून घेतले होते आणि असे जे करून घेतल्यानंतरला जे केलं होतं त्याच्यासाठी. पण ज्यावेळेस हॉटेलमध्ये लॉसला गेलो त्यावेळेस डगमगलो नाही की बाबा आपल्याला परत उभं राहायचं आहे. परत मग लॉकडाऊन आला. लॉकडाऊनमध्ये पुन्हा एकदा गावाला आलो 2 महिना आणि मग परत धंदा चालू केला. पण ज्यावेळेस मी धंदा चालू केला त्यावेळेस बऱ्याच लोकांच्या अशा प्रतिक्रिया होत्या की काय येडा आहे हा, याला साधं चांगली बँकेची नोकरी होती, यांनी नोकरी सोडून दिली आणि रस्त्यावर धंदा करतोय, येडे येते त्याच्या काय नादी लागता. आणि ईडी लोकच इतिहास घडवतात, आजपर्यंतचा हिस्ट्री आहे. तर मी माझ्या पोटासाठी करत होतो. मग असं कधी झालंय का आज 30 लोक तुझ्याकडे येऊन भेळ खात आहेत असं हो, झालंय? भरपूर येतात, खातात, पण आपण ते बोलू शकत नाही त्यांना ना की बाबा तू असं बोलला होता, तो तसा बोलला होता. हे फक्त मनात ठेवायचं असतं. कोणाला काही बोलायचं नसतं. त्यांचं उत्तर त्यांना आपल्या कामातून भेटतं, आपल्या नावातून भेटतंय. आजही आपण पाहतो की बाबा किती हिनवल्यानंतर काही झाल्यानंतर वेळ सगळ्यांची बदलते. बरोबर. कोणाची वेळ कधीच बसून राहत नाही. त्यावेळेस माझी वेळ अशी होती की मला गिरायकांची वाट बघायला लागायची, काही या भेळ खा म्हणून किंवा दादा भेळ देऊ का. मुंबईचा भेळवाला मी वरडायचा. आज मला वरडायला लागत नाही. आज लोक मी जायच्या अगोदर तिथं बसून असतात की आम्ही भेळ खायला आलोय. म्हणजे वेळ बदलली ना माझी. आणि आज तीच लोक सांगतात की तो जो मुंबईचा मराठी भेळवाला पोरगा आहे ना सानपाड्यातला, तो आमच्या गावचा आहे बरं का. जे हे भेळ विकतात आणि आपली जी भेळ आहे त्याच्यामध्ये बदल काय वाटतं तुला? हां,
आपलं जो पश्चिम महाराष्ट्र आहे आणि यू पी बिहारवाला भैया आहे, तो काही यू पी बिहारवरून माल आणत नाही आहे. हो. बरोबर. त्याच्यानंतरला आपण आपल्या इथंच भेळ बनवली जाते, आपल्या इथं भेळचं प्रॉडक्ट पूर्ण बनतं आहे. त्याच्यानंतर जी क्वालिटी आपल्या पश्चिम महाराष्ट्रातली आहे, मग इकडचा आपला नाशिक पट्टा असेल, तिकडं पुढं सातारा, सांगली, कराड, आता तिकडच्या जे भेळीचे जे प्रकार आहेत तिकडं भडंग प्रकार हा जास्त चालतो. त्याच्यानंतरला तिथं 30 रुपयामध्ये एक पॅकेट बांधलेलं असतं, ते दिलं जातं. आणि आपल्याकडचा जो भाग आहे पुण्याकडचा इकडचा बाजूचा, इकडे जास्त करून किलोवरती भेळ विकली जाते, पाव किलोवरती. मग शेव, चिवडा, पापडी या सगळ्या गोष्टी मिक्स केल्या जातात. पण आपल्या भेळीला जी टेस्ट आहे ती महाराष्ट्रातल्या कोणत्याच भेळीकडे एवढी हे नाही आहे. तर यू पी बिहारवाला भैया काय करतो, आपल्याच इथली कुरमुरे घेईल, पण ते कुरमुरे जो असतो तो कुरमुरा थोडासा असा एकदम लो क्वालिटीचा असतो, त्याला कन्हैया कुरमुरा बोलतात. आणि त्याच्यानंतर तो काय करतो, चटण्या बिटण्या कशा तरी चटण्या बनवायच्या. त्याच्यानंतरला सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जे प्रेझेंट करताय, लोकांना देताय, ते प्रेझेंट पाहून लोक तुमच्याकडे आकर्षित होतात. तुमचं राहणीमान हे खूप मॅटर करतं. तुमचं दिसणं मॅटर करत नाही, तुमचं राहणीमान, स्वच्छता ही खूप मॅटर करते. तर मी यू पी बिहारवाला भैया पाहिल्यानंतरला माझ्या डोक्यात पहिला विचार आला की आपण इतरांपेक्षा वेगळं काय देऊ शकतो. मी तो ड्रेस कोड घालून जर उभा राहिलो तर साहजिकच आहे 2-4 लोक माझ्याकडं पाहून लोक भेळ खातील, एवढं तर मला कॉन्फिडन्स होता. म्हणून मी ड्रेस कोड घालून उभा राहतो. आणि ड्रेस कोड घालून उभा राहिल्यानंतर एक प्रोफेशनॅलिटी येते, त्याला वेटेज आलं. आणि यू पी बिहारवाला भैया ती बारीक शेव टाकेल, त्याच्यानंतरला 2-3 शेंगदाणे टाकेल, त्याच्यानंतर 2-3 कांदा टाकेल, टोमॅटो टाकेल आणि ती खालून आपल्याला देणार. तर आपण याच्या व्यतिरिक्त वेगळं काय देऊ शकतो. आपल्या भागात चालते मटकी भेळ, आपण द्यायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर सलाड आलं, जे शरीरासाठी चांगलं आहे. आणि आपली भेळ खाल्ल्यानंतरला की कोणत्याही प्रकारचे पोटाचे आजार नाहीत तुम्हाला, कोणत्याही प्रकारचं साईड इफेक्ट नाही आहे त्याच्यात, कोणत्याही प्रकारचं केमिकल नाही आहे. मग तिथून पुढं जो हे चालू केला आहे, जो भेळचा ग्रँड लेवल, ती खूप उंचावर नेऊन ठेवली आहे. आज चला हो युद्धासारखा कार्यक्रम असेल, जयंतीताई कठाळे असतील, पूर्ण ब्रह्मच्या सर्व मधुरा रेसिपी असेल, त्याच्यानंतरला माधव अभ्यंकर साहेब असतील, त्याच्यानंतरला आपले हे मंत्री नेते मंडळी असतील, हे सगळे आपल्याकडनं भेळ मागवतात, चांगल्यापैकी आवर्जून खातात. याच्या व्यतिरिक्त पहिला जो गिऱ्हाईकाचा दर्जा होता, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यावेळेस आपली लोकल लोक यायची, खायची. त्याच्यानंतरला गिऱ्हाईकाचा जो दर्जा गेला आहे, तो मोठमोठाले बिझनेसमॅन, मग ऑडी, BMW, मर्सिडीज, रोल्स रॉयमधली लोक येतात. आज गाड्या उभ्या करतात, आवर्जून येतात, भेळ घेतात. त्याच्यानंतरला बनवलेली देखील नेतात, पार्सलचं पॅकिंगसुद्धा घेऊन जातात. हा ट्रेंड कधी चेंज झाला, ज्यावेळेस लोकांना त्याच्यातलं नॅचरलिटी कळाली. ज्यावेळेस जयंतीताईंनी मला पावती दिली की जगातला 1 नंबर भेळ बनवणारा अवली आहे, त्यावेळेस ते व्हिडिओ ज्यावेळेस लोकांपर्यंत पोहोचले गेले. आणि आजही जयंतीताई ज्यावेळेस मुंबईमध्ये येतात, बेंगलोरला असतात, त्यावेळेस ते बोलतात की सागर मला ओली भेळ तुझ्या हातची खायची. ओल्या भेळमध्ये जी चटणी वापरली जाते, चिंच, गूळ आणि आपले जे काही मसाले आहेत, ते मसाले पण मी नॅचरल वापरतो. त्याच्यानंतरला चिंच वगैरे नॅचरल असते, गूळसुद्धा उत्तम क्वालिटीचा असतो, कोणत्याही प्रकारचं केमिकल नाही. तर अशा पद्धतीचे चटण्या बनवतो आणि छान चांगलं स्वीट त्यांना खायला देतो. अशा पद्धतीने आपलं गिऱ्हाईकाचा दर्जा वाटतो. आता किचन क्वीनचा कार्यक्रम चालू होता झी मराठीवर, त्यावेळेस क्रेझी फूड रंजिताताई आणि शंकर कराडे हे भेटले मला. आणि मग तिथं भेळ गेल्यानंतरला त्यांनी भेळ खाल्ली, रंजिताताईंनी भेळ खाल्ली आणि मग ताईंना ती खूप भेळ आवडली. आणि मग ताई बोलले मी तुझ्याकडं आवर्जून भेळ खायला येणार. आणि ताई एकदा आल्या सानपाड्याला, ताईंनी व्हिडिओ बनवला. तिथून पुढं जे ऑनलाईनचा जमाना बदलत गेला. त्याच्यानंतरला आत्ता रिसेंटली एक आपला अमोल खेसे नावाचा मित्र आहे, मराठी मुलगा आहे, तो असे व्हिडिओ बनवत असतो. आणि त्यांनी एक व्हिडिओ बनवला, चालता बोलता व्हिडिओ बनला गेला स्टॉलवरचा. आणि तो व्हिडिओ एवढा व्हायरल झाला, आंबेगाव तालुक्याचा मुलगा म्हणून सगळीकडे भेळवाला म्हणून प्रसिद्ध झाला. आणि ज्यावेळेस पूर्ण याच्यातून लोक फोन करतात की तुमचा व्हिडिओ पाहिला,
टावरेवाडीचे सरपंच असतील, त्याच्यानंतरला सासरवाडीमधून 2-4 फोन आले माझ्या वडगाव पीरमधून, आणि पूर्ण आंबेगाव तालुक्यातून कॉल येतात की बाबा छान वाटतंय, आमचा एक पोरगा रस्त्यावर द्यायचा धंदा करतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे न लाजता करतोय, मराठी पोरगा आहे आपला. तर ते कौतुक करतात. आज बरं वाटतं की बाबा चला आज आपल्या शाबासकीची थाप बसली जाते. आत्ताच आमच्या गावातला किस्सा आहे. त्या दिवशी गावात आलो, देवाचं दर्शन घेतलं आणि गावातलं एक खूप म्हातारे व्यक्ती आहेत, ते पहिल्यापासून मला बारीकपणापासून ओळखतात. तर त्यांनी बोलला, काय बाळा, गोविंद विष्णू गुरड्यांचा पोरगा तू, मोठा पोरगा का? म्हणला हां. तर बोलले की मुंबईला भेळचा धंदा करतोय, म्हणले धंदा बिंदा चांगला कडक चालला आहे तुझा? हां. म्हणलं हा काका चांगलं चाललं आहे, खाऊन पिऊन सुखी समाधानी आहे. म्हणजे ही जी शाबासकीची थाप आहे ती अशी सहजासहजी भेटत नाही. आणि इथंच जिंकलो आपण की बाबा आपली वेळ खाण्यासाठी आउट ऑफची ते लोक येतातच येतात, पण आपल्याच माणसांनी कौतुक केल्यानंतरला छान वाटतं. वेगळाच जोश निर्माण होतो थोडक्यात. तर धन्यवाद, आपण वेळ काढून आम्हाला आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल धन्यवाद. तर सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की आज आपला मित्र हॅलो पुणे नावाचा चॅनल चालवत आहात तुम्ही. तर मी एक याच्यामधून सगळ्यांना विनंती करतो, भरपूर मुलं यूट्यूबच्या क्षेत्रात उतरलेली आहे. स्वतः माझा देखील चॅनल आहे, तुझाही चॅनल आहे. आपण आपल्या मराठी मुलांना वरती आणायचा प्रयत्न करत असतो. तर सर्वांना मी एक विनंती करतो की तुम्ही आवर्जून व्हिडिओ पहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि कमेंट केल्यानंतर भेळ खायला आवर्जून या आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आपल्या माणसाला आपणच मोठं करू शकतो. धन्यवाद.